संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। कर्जत तालुक्यातील महावितरणच्या विरोधातील उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच राहणार। या उपोषणाबाबत सविस्तर माहिती अशी: कर्जत तालुक्यातील वीज ग्राहक विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत। अनेक वेळा निवेदन देऊन तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करूनही या समस्येवर काहीही ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने महावितरणला उपोषणाबाबत पूर्वसूचना देण्यात आली। एवढे टोकाचे पाऊल उचलल्यानंतरही या समस्यांवर तोडगा काढण्यात अधिकारी अयशस्वी ठरले आहेत। म्हणून 12 ऑगस्टपासून संघर्ष समितीचे सदस्य आणि तालुक्यातील वीज ग्राहक यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे। पहिल्याच दिवशी कर्जतचे तहसीलदार शीतल रसाळ आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता केंद्रे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन चर्चा केली। दुसऱ्या दिवशी कर्जत नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली। या 2 दिवसात अनेक सामाजिक संघटना, राजकीय नेते यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला आहे। संघर्ष समितीने साखळी उपोषणाचा पवित्रा कायम ठेवला आहे। त्यामुळे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच राहील असे समितीकडून जाहीर करण्यात आले आहे। कालपासून आपण उपोषण सुरू केलेले आहे। तर कालपासून अनेक राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक पक्ष, संस्था, संघटना आणि इतर नागरिक अशा अनेक लोकांनी इथे भेट दिलेली आहे। आज सुद्धा बऱ्याचशा संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। व्यापारी संघटना कर्जतच्या असतील, कडावची व्यापारी संघटना असेल, अशा लोकांनी पाठिंबा दिला आहे। जैन समाजाने पाठिंबा दिलेला आहे, गुजराती समाजाने पाठिंबा दिलेला आहे, अशा 11 समाजांनी पाठिंबा दिलेला आहे, संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे। आता कालच्या ह्याच्यापासून काल 6 वाजता तहसीलदार साहेब आणि केंद्रे जे अभियंता आहेत महावितरणचे ते आलेले। तर कालच्या ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तयारी न करता आलेलं म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट नाकारलं, तर तुम्ही वर्क करा, आम्ही जे प्रश्न समस्या उभ्या केलेल्या आहेत। आता सुद्धा सीओ साहेब आलेले। त्याच्यामध्ये एक गोष्ट निदर्शनास आली का महावितरण विरुद्ध हा लढा का उभा केलेला आहे। त्याचं कारण असं आहे, एकमेकाच्या कोर्टामध्ये चेंडू टाकून लोकांना कसं बनवलं जातं याचा खुलासा आताच आपण एक बाईट घेतली सीओ साहेबांची। तर ज्या गोष्टी त्यांच्या अधिकार क्षेत्रातल्या आहेत ती जबाबदारी ते नगरपालिकेवर टाकतात आणि नगरपालिका त्यांच्या ह्याच्यावर टाकते। आणि म्हणून आम्ही सर्व ऑलरेडी ह्या आंदोलन जेव्हा उभं केलेलं आहे तेव्हाच आमची मानसिकता तयार झालेली आहे का हे आंदोलन उभं केल्यानंतर कुठल्याही प्रकारची घाई न करता, कारण इथं पाहिलं असेल तर सर्व समाजातल्या सर्व घटक या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। कारण आपण इतक्या वर्षाच्या समस्या आपण मांडतोय। गेले 15 वर्ष तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काही बदल झालेला नाही आहे आणि तो जर बदल करायचा म्हटलं तर तुम्हाला पूर्ण रूट कॉज शोधला पाहिजे। रूट कॉज आम्ही शोधलेला आहे। आज आम्ही जे काही निवेदन आणि जे प्रश्नावली तयार केलेली आहे ही कर्जतच्या विजेच्या संदर्भातली ब्लूप्रिंट आहे, लक्षात घ्या। कुणीही याच्यापुढे जरी काम केलं तर त्याच्यातला एकही मुद्दा बाजूला ठेवून विजेचा प्रश्न सुटणार नाही आहे। तर अशा प्रकारची ब्लूप्रिंट तयार केलेली आहे आणि म्हणून आम्ही आता अशा निदर्शनास आलेलो आहेत का ज्या भेटीगाठी होत आहेत त्या भेटीगाठी झाल्यानंतर असं निदर्शनास आलेलं आहे का इथल्या स्थानिक लेवलचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांच्या हातामध्ये खूप लिमिटेड इश्यूज आहेत। म्हणून आता आम्ही अशा प्रकारची मागणी करतोय का यांचे जे वरिष्ठ आहेत MD लेवलचे, महावितरणचे, ऊर्जा मंत्री असतील का यांच्यापर्यंत या बैठका जर झाल्या आणि त्याच्यावर कुठली तरी ठोस भूमिका झाली पाहिजे। आता ह्या उपोषणाच्या दरम्यान अनेक राजकीय पक्षाचे नेते इथे येतात। सर्व नेत्यांना आम्ही हात जोडून एकच विनंती केलेली आहे का हे आंदोलन जे उभं केलेलं आहे कर्जत तालुका वीज संघर्ष समिती ही पूर्णपणे अराजकीय एक मुवमेंट सुरू झालेली आहे। आपण बिंदास इथं या चर्चा करा, सर्व करा, परंतु कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आमच्या पब्लिकच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कशा सुटतील याला प्राधान्य द्या। तुमची जी ताकद आहे, वैयक्तिक पक्षाची जी काही ताकद असेल ती वापरा आणि ती ताकद वापरून या लोकांनी जी मुवमेंट उभी केलेली आहे, लोकांनी जे विजेसंदर्भातले जे इश्यूज उभे केलेले आहेत ते इश्यूज सोडवण्यासाठी तुमच्या स्तरावर प्रयत्न करा। मग ऊर्जा मंत्र्यांकडे जरी उद्या बैठक लावली, ऊर्जा मंत्र्यांकडे जरी हा प्रश्न सुटला तरी काही अडचण नाही आहे। आपल्या शेजारचा तालुका असेल पनवेल, तर पनवेलला 500 कोटीच्या वर रक्कम विजेच्या समस्या सोडवायला त्यांनी अंमलात आणलेली आहे। तर अशा प्रकारचा आपण या पब्लिक मुवमेंट उभी केलेली आहे। सर्वच तालुक्यातल्या नागरिकांना सुद्धा आम्ही विनंती करतोय, इव्हन पक्ष, संस्था, संघटना असतील यांना सुद्धा विनंती करतोय तर आपलं जे काही वजन असेल ते सर्व वजन वापरा आणि या तालुक्यातल्या विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी जी एनर्जी, जी ताकद तुम्हाला वापरता येईल ती वापरा। अशा प्रकारचा आजच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं असेल खूप मोठ्या संख्येने उपोषण करते इथं बसलेले। उद्याची सुद्धा आणि याच्यामध्ये खोपोलीवरून सुद्धा काही लोक याच्यामध्ये सहभागी झालेले आहे।
तर अशा प्रकारचा खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे. उद्याचा सुद्धा उपोषणासाठी यादी आलेली आहे आणि आज एक महत्त्वाची भूमिका जाहीर करतोय. आता 15 ऑगस्ट आलेल्या अनेक लोकांची ती चर्चा सुरू होती. उद्या जरी कुठली चर्चा आली, प्रत्येक चर्चेला येणाऱ्या अधिकारी, लोकप्रतिनिधीचं, राजकीय नेत्यांचं आम्ही स्वागतच करतोय. परंतु ज्या दिवशी कुठलीही समजा चर्चा होईल आणि त्या चर्चेचं इथं बसलेल्या लोकांचं समाधान होणं गरजेचं नाही आहे, कारण हे आंदोलन उभं करण्यासाठी खेडोपाड्यातल्या लोकांचा खूप मोठा सहभाग आहे. ज्या दिवशी सकारात्मक चर्चा होईल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुद्धा पब्लिकला चर्चेसाठी आम्ही एक दिवस घेऊन मगच निर्णय आम्ही जाहीर करणार आहेत. याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आहे. ही भूमिका आम्ही आंदोलनात बसायच्या अगोदर पण जाहीर केलेली आहे आणि आज सुद्धा इथं जाहीर करतोय. म्हणजे आज जरी उद्या समजा चर्चा झाली, कोणी आला तरी त्या दिवशी कुठलाही निर्णय होणार नाही. पब्लिकला अपील करणार आहेत, कारण आज या लोकांनी जे उद्योग केलेले आहेत आणि त्याच्यामुळे आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागलेलं आहे. तर प्रत्येक घटकाला विचारात घेतल्याशिवाय हे उपोषण थांबणार नाही आहे.